शंभूराज देसाई म्हणतात आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. सभागृहात आपल्याला बोलू दिलं नाही असा आरोप त्यांनी केलाय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बोंब भट स्वाहा टाचणी किंग हे केलंच मी. टाचणी किंग आहेत ते, करायची कारवाई करा, माझ्यावर कारवाई. पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये. एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये. तसं पाहायला गेलं तर गेले 3 आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल, आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतो, घेण्याचा प्रयत्न करतो. हेतू काय नुसतं आमचं ते बॅकफूटवर जातील, आता हे होईल आता हे होईल असं नाहीये. पण जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मग ते BSTचे असो, शेतकरी आत्महत्याचे असो, धारावीच्या जमीन घोटाळ्याचे असो किंवा कुठचेही इतर विषय असो, हे विषय आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि पूर्ण विधिमंडळाला पाहिजे. मग दोन्ही बाजूच्या विधिमंडळाला पाहिजे, दोन्ही बाजूच्या आमदारांना पाहिजे. एवढ्यासाठीच, कारण आम्ही जनतेतून निवडून आलेले लोक आहोत आणि आम्हाला आमच्या मतदारसंघाला जनतेला उत्तर देणं भाग पडतं, गरजेचं आहे, ते आमचं कर्तव्य देखील आहे. पण हे सगळं होत असताना आपण माझं परवाचं भाषण ऐकलं असेल, 293चं भाषण, त्याच्यात मी अनेक विषय मांडले. मग धारावीत होणारा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा. अध्यक्ष सुनील प्रभू साहेब, माझ्या अधिकारांची मला जाणीव आहे, माझ्या जबाबदारीची मला जाणीव आहे. त्यांनी मागणी केली म्हणून काय करायचं ते मी ठरवेन, तुम्ही चिंता करू नका. आता मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो,